झी 24 तास, एक पाऊल पुढे। 1 एप्रिल पासून राज्यातील 5 महानगरपालिकांमध्ये एलपीटी लागू झाला आणि इथल्या व्यापाऱ्यांनी बंद पुकारून या एलपीटीला विरोध केला। अखेर आज मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीनंतर एलपीटी संदर्भात तोडगा निघालाय आणि 5 महानगरपालिकांमधला बंद मागे घेण्याचा निर्णय झालेला आहे। पुण्याचे व्यापारी प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। सर, काय चर्चा झाली मुख्यमंत्र्यांबरोबर आणि एवढे दिवस तुम्ही संप करून जनतेला भेटीला धरलं असं वाटत नाही का आपल्याला? जनतेला मुळीच भेटीस धरलेलं नाहीये। जनता आणि ग्राहक हे आमचे दैवत आहे। दुसरा मुद्दा, आमच्या ज्या मागण्या होत्या त्या 15 मार्चमध्ये आम्ही महाराष्ट्र शासनाला दिलेल्या होत्या। त्यावेळेस मुख्यमंत्र्यांबरोबरही चर्चा झालेली होती, त्यांनाही त्या मान्य होत्या, परंतु पुढे अधिकाऱ्यापर्यंत त्या पोहोचल्या नव्हत्या। परंतु आज दुपारी 3 वाजल्यापासून चीफ सेक्रेटरी आणि त्यांची कमिटी त्यांच्याबरोबर मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये आम्ही जे मुद्दे मांडले ते त्यांनी मान्य केले। तुमच्या नाही प्रामुख्याने आक्षेप काय होते आणि त्याच्यावर सरकारने तोडगा काय काढलाय? ह्याच्यामध्ये रिटेल व्यापाऱ्यांना घेतलेलं होतं की ज्यांचा टर्नओव्हर जे लोकल परचेस करतायत त्यांना एलबीटीमध्ये घेतलेलं होतं। तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता, तो आज मान्य झालेला आहे। कुठल्याही रिटेल व्यापाऱ्याला रजिस्ट्रेशन घ्यावं लागणार नाही 5 लाखापर्यंत आणि एलबीटी लागणार नाहीये। याच्या पुढे तुमचे एलबीटी संदर्भात कोणतेच आक्षेप नाही आणि याच्या पुढे बंद असणार नाहीये? ह्याच्या पुढे बंद असणार नाहीये ही वस्तुस्थिती असली तरी अजून त्याच्यात काही अडीअडचणी आल्या तर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, व्यापाऱ्याकरता माझे दरवाजे खुले आहेत। कुठले मुद्दे राहिले असतील तर तुम्ही या चर्चेने आपण सोडवू। गेले जवळजवळ 1.5 महिना राज्यातील व्यापाऱ्यांनी एलबीटीच्या मुद्द्यावरती बंद पुकारून अक्षरशः सामान्य लोकांना वेठीस धरलं होतं, परंतु आज मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करत हा बंद मागे घ्यायला लावलेला आहे। अजून व्यापाऱ्यांचे काही आक्षेप आहेत, मात्र सरकारची दारं त्याच्यासाठी सुद्धा खुली आहेत। आता याच्या पुढे व्यापार सामान्यांसाठी बंद नसणार आहे, परंतु व्यापाऱ्यांचे जे आक्षेप असतील ते चर्चेच्या स्तरावर सोडवले जातील आणि सामान्यांना त्याचा कुठलाच फटका बसणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलसह दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।